Binar Kanal lupa. हिंगणघाटच्या वतीने हिंगणघाट शहरामध्ये या नवीन वर्षामध्ये 1 जानेवारी 2025 मध्ये या सर्व सेवकांनी प्रवेश केलेला आहे। या सेवकांना भगवत कृपा प्राप्त करून बाबांनी गोरगरीब लोकांना फुकट भगवत कृपा वाटून दिली। कन्याचे बाबा, कन्याचे गुरु, असे गुरु जगामध्ये मिळणार नाही मित्रांनो, जरा लक्षात ठेवा। चलो आपण तुम्ही खरा मिळाला नाही, या परमात्मा एक म्हणजे आपल्याला बाबाने जवळ केलं। ही बाबांची पुण्य आपल्याला हे भगवत कृपा फुकट वाटून दिली बाबांनी। धन्य आमचे बाबा, धन्य आमचे सेवक। म्हणून या नवीन वर्षामध्ये गावोगाव आलेले सेवक यांचं स्वागत स्वागत स्वागत। 2025 में सेवक सम्मेलन का ये नज़ारा हम देख रहे हैं। बाहर गाँव से सेवक सेविका बालक बालिका एवं स्थानिक सेवक और हिंगणघाट नगर के वासी सभी भव्य शोभा यात्रा का आनंद ले रहे हैं। ये तारीख मानते जी बाबा जुम्मन जी इन्होंने स्वयं हिंगणघाट शाखा को दी है। इस तारीख पे हर साल यहाँ पे सेवक सम्मेलन का आयोजन होता है और इस आयोजन के माध्यम से जन जागृति हम कार्यक्रम हाथ में लेते हैं। उन्होंने महान त्यागी बाबा जुम्मन जी का सपना था भारत ये देश परमात्मामय हो जाए। आज हम वो सपना को पूरा होते हुए देख रहे हैं।
तत्व शब्द नियमाने वागा, तत्व शब्द नियमाने वागा, करू नका मनमानी, करू नका मनमानी, बाबाची वाणी महान त्यागीची वाणी, बाबाची वाणी महान त्यागीची वाणी. से कहो हनुमान बाबा, प्यार से कहो जुमदेव बाबा.
झालेला होता त्या ठिकाणी नदी झालेला आहे. हॅलो, सर्व सेविकांना विनंती आहे, नेक सेवकांना सुद्धा जे शेडमध्ये उभे आहे, ज्या सेविका शेडमध्ये उभे आहे त्यांनी कृपया त्या ठिकाणी बसून जावं, कारण का उभं कोणीही राहू नये. हॅलो,
कार्यक्रम संपतपर्यंत आपल्याला या ठिकाणी बसून राहायचं आहे. आपण उठून गेलो की दुसऱ्याला त्रास होते याची दक्षता सर्वांना घ्यायची आहे. या ठिकाणी खुर्च्या खाली आहे.
मला नम्र विनंती आहे की परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष आणि संपूर्ण पदाधिकारी आता येत आहे, तर गेट जवळची जी गर्दी आहे ते थोडी साईडला करा आणि त्यांना येण्यासाठी व्यवस्थित जागा करून ठेवा, एवढीच विनंती आहे. हॅलो, गडचिरोलीचे जे मार्गदर्शक आहे नसराम साहेब, त्यांनी कोणत्या साईडला यावं, त्या जो पंचायत ग्रुप आहे तो या ठिकाणी वाट पाहत आहे. मागे उभे असतील किंवा इकडं साईडला कोणीकडे बसलेले असतील, त्यांची व्यवस्था इथं साईडला टेजच्या साईडला केलेली आहे. जे कार्यक्रमाचे उद्घाटक आहे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे उपाध्यक्ष मनोजी देशमुख साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमान मनोहररावजी देशमुख साहेब परमपूज्य परमात्मा दादा बसून दे बेटा. हा उद्घाटन झालेला आपण प्रणाम करूया सर्व सेवक म्हणून. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम, परमात्मा ये सर्व चौकांनी परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं वैद्यकरित्या या ठिकाणी आगमन होत आहे. सर्व सेवकांनी शांतता बाळगावे आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, तरी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावे आणि त्याचप्रमाणे दीप प्रज्वल आपण एकट्याने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम, परमात्मा एक. त्याचप्रमाणे भगवान बाबा हनुमानजीचे स्वागत परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान राजूजी मदनकर साहेब भगवंताचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना सहकार्य आपल्या शाखेचे जे मार्गदर्शक मंडळी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सहकारी राजूजी मदनकर साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना सहकार्य करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आलो
आपण सर्व एकतेने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. या ठिकाणी भगवंताचे स्वागत झालेले आहे. त्याचप्रमाणे तत्वाचे स्वागत श्रीमान प्रवीणजी उराडे बाबांचे कृषाध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कृषाध्यक्ष प्रवीण भाऊ उराडे युवराजजी लांजेवार तत्वाचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण एकतेने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे स्वागत युवराजजी माल्लेवार केसलवाडा आणि त्याचप्रमाणे हिंगणघाट शाखेचे मार्गदर्शक दशरथजी खोंडे, दशरथजी हेडाव, गोविंदरावजी निकार, दिनेशजी मागाळकर आणि त्यागी बाबा जुमदेवजीचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
आपण एकतेने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. महान त्यागी बाबा जुमदेवजीचे स्वागत झालेले आहे. त्याचप्रमाणे मातोश्री आई वाराणसीचे स्वागत सौ मदनकर, आशाताई देशमुख, सीमाताई उराडे, सुनीताताई महाकाळकर आणि हिंगणघाट शाखेतील सुंदराताई हेडाऊ, ताराबाई खोंडे, छायाबाई निकार, समिताताई महाकाळकर ह्या मातोश्री आई वाराणसीचे स्वागत करतील असे मी त्यांना सर्वांना विनंती करतो. कोणत्यापर्यंत घेऊन जाऊन सोडू दे. म्हणून वापस तुम्ही हा न्यायचा आहे तो वापस मातोश्री आई वाराणसीचे स्वागत झालेले आहे. तरी आपण सर्व सेवक सेविका भगवंताला आणि बाबाला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. स्वागताचा कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला आहे. भगवंताचे, आईचे, बाबांचे आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे ते पदाधिकारी स्टेजवर विराजमान झालेले आहे. त्या स्टेजवरती विराजमान सर्वांचे स्वागत शब्दरूपी गीतरूपी त्या ठिकाणी स्वागत होत आहे. तर मी स्वागतासाठी प्रतिभाताई वानखेडे, ज्योतिताई भुत्ते त्या बाबांच्या सेविका स्वागत गीत करतील. भगवंताची सत्यकृपा जागृत आहे तरी आपण एकतेने भगवंताला आणि बाबाजीला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा हिंगणघाटच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हिंगणघाट शहरामध्ये एका भगवंताचे भव्य सेवक संमेलन आयोजित केले आहे. तरी उपस्थित सृष्टीविधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. मानव धर्माचे संस्थापक उपस्थित आहेत. बाबा जुमदेवजीला माझा प्रणाम. तसेच भगवत प्राप्तीकरिता बाबाला वेळोवेळी साथ देणाऱ्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. भगवंताला सद्बुद्धी मागून स्वागत गीताला सुरुवात करीत आहे. गावातील सेवक आले बाबाच्या भवना, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम
विराजमान झालेले आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब, उद्घाटक देशमुख साहेब आणि विराजमान असलेले सर्व मार्गदर्शक मंडळी, शाखेचे पदाधिकारी संजयजी महाकळकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। या सर्वांचे सामूहिक स्वागत करण्यात येत आहे, तरी सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहावं। आपण एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। या ठिकाणी सर्व मान्यवरांचं सामूहिक स्वागत झालेलं आहे। आपण सर्व मिळून, सर्व सेवक सेविका, बालक बालिका मिळून भगवंताला आणि महानत्यागी बाबा जमदेवजीला एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा हिंगणघाटच्या वतीने आजचे नवीन वर्षाचे सेवक संमेलन 1 जानेवारी 2025ला या ठिकाणी सुरू झालेले आहे। ठीक सकाळी 7 वाजता मानव मंदिर शाखा हिंगणघाट या ठिकाणी हवन कार्य सुद्धा समाप्त झाले आणि त्यानिमित्त एका भगवंताच्या भगवत गुणाची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक आणि आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। भगवत प्राप्तीकरिता प्रत्येक सुखादुःखामध्ये खांद्याला खांदा लावून सहकार्य करणाऱ्या मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष श्रीमान राजूजी मदनकर साहेब यांना माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे उद्घाटक आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे उपाध्यक्ष मनोहरजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। साहेबांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष श्रीमान प्रवीणजी उराडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे टिकारामजी भेंडारकर साहेब परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना माझा नमस्कार। परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक फकीरचंदजी जिपकाटे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना माझा नमस्कार। असलेले संपूर्ण मार्गदर्शक सर्व मार्गदर्शक मंडळींना माझा आदरपूर्वक नमस्कार। तर वळूया आपण पुढील कार्यक्रमाकडे। स्वागतांचा कार्यक्रम आटोपलेला आहे। दर्शक श्रीमान दशरथजी खोंडे साहेब यांनी बाबांच्या जीवनावरती प्रास्ताविक मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। विश्वविधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, तरी आपण सर्व मिळून त्यांना प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जमदेव जी को प्रणाम, परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा हिंगणघाटच्या वतीने आज
हिंगणघाट शहरात सेवक संमेलनाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये सृष्टीविधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. सर्वांचे सद्गुरू, मानव धर्माचे संस्थापक महादेवी बाबा जिंदेजी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा माझा प्रणाम. तसेच सर्वांची आई मातोश्री वाराणसी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा माझा प्रणाम. आणि सर्व मंच यांना सर्वांना माझा नमस्कार. बुद्धीचे विधाता महादेवी बाबा डोंगरेजी यांच्या जीवनचरित्रावर आधारित मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याचे मी आभारी आहे. बाबांचा जन्म 3 एप्रिल 1921 रोजी झाला. बाबांना 5 भाऊ होते. बाळकृष्ण, नारायण, जागोबाजी व बाबा जुमदेवजी व 5वे मारुती असा त्यांचा कुटुंब होता. परंतु या कुटुंबामध्ये एक व बाबाचे शिक्षण 4 वर्गाचे होते. 4 वर्ग शिकलेले होते. बाबाचे लग्न 1938 साली झाले. बाबा तेव्हा 17 वर्षाचे होते व बाबाचे लग्न सौ वाराणसी आई सोबत झाले. बाबांनी सोन्या चांदीच्या दुकानामध्ये शेठ केसरीमल यांच्या दुकानात काम केले. नंतर कारखान्यात सुपरवायझरी काम केले. बाबांनी महानगरपालिका नळ खोदण्याची ठेकेदारी केली. बाबांच्या घरी 12 वर्षाचे दुःख होते. बाबांना एक संन्यासी मिळाला. त्यांनी संन्यासाच्या मंत्राचा विधी सांगितला. बाबांनी 42 दिवसाची विधी 16 नोव्हेंबर 1945 साली विधीला सुरुवात केली. बाबांनी 3 ताल हवन सुरुवात केले. एका रात्रीला 3 हवन 3 दिवस केले. बाबाकडे दुःखी लोक येऊ लागले. एके दिवशी रंगाडी समाजाची शांताबाई आली. तिचा भूत निघत नव्हता म्हणून बाबांनी भूत काढण्याचा पुष्कळचा प्रयत्न केला, परंतु तो भूत निघत नव्हता. म्हणून बाबांनी त्या एका भगवंताची प्राप्ती केली आणि ते भगवंताची प्राप्ती करून आपल्या सर्वांना वाटून दिली फुकटमध्ये. तर ह्या महानतेकी बाबा जिवदेवीचे उपकार आपण कधी जीवनभर भुलू शकत नाही. कारण महानतेकी बाबा जिवदेवी हे एक दुःखी घराण्यातले असून त्यांनी जेव्हा आपल्या कुटुंबातले दुःख दूर केले आणि दुःख दूर करून जेव्हा त्यांना वाटलं का आपल्या सरीके काही या जगामध्ये दुःखी कशी लोक आहे, म्हणून त्यांनी हा मानव धर्माचा उगम केला व या मानव धर्माच्या उगमाच्या माध्यमातून आपल्याला सर्व गोरगरीब दुःखी कष्टीला हा मार्ग फुकटमध्ये वाटून दिलेला आहे. तर आपल्यावर बाबाचा फार मोठा आशीर्वाद आहे. म्हणून सर्व सेवकांनी बालक बालिकांनी बाबांनी जे 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले आणि त्या नियमाच्या माध्यमातून आपल्याजवळ भगवंत उभा करून दिला आणि त्या भगवंताच्या माध्यमातून आपण सर्व दुःखी कष्टी लोक सुखी बनलो आणि इथे हा बाबाचा समुदाय पाहायला मिळून राहिला. म्हणून महानतेकी बाबा जिंदगीने दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा सर्वांनी आपला
4 तत्व 3 शब्द 5 नियम याठेवाला आपल्या अंगी उतरवावे व सर्वांनी मी सुद्धा करील असे एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो। आणि भगवान बाबा हनुमानजीचे तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजीचे आई वाराणसीचे मी बोललेल्या शब्दाची चुकी मागतो। तसेच मंडळाचे अध्यक्ष साहेब व सर्व मंडळावर बसलेले कार्यकर्ता मार्गदर्शक सर्वांना क्षमा मागतो। 2 शब्द इथं समाप्त करतो। सगळ्यांना माझा नमस्कार। नवीन वर्षाच्या निमित्ताने मी सर्व सेवक सेविकाला भगवंताकडून विनंती करतो, नवीन वर्ष हे सर्व गोरगरीब दुःखी कष्टी लोकांचे, सर्व सेवक सेविकांचे, बालक बालिकांना सुखाचे समृद्धीचे जावो, सर्वांना निरोगी राहो एवढीच माझी भगवंताकडे विनंती आहे। सर्वांना माझा नमस्कार। तर प्रास्ताविक मार्गदर्शन या ठिकाणी समाप्त झालेलं आहे। हिंगणघाट शहराचे ठाणेदार श्रीमान मनोजजी गबने साहेब आणि आज आपल्या शहराला बाबांचे सेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। मी विनंती करतो की मनोजजी गबने साहेब हिंगणघाट शहर ठाणेदार यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी सादर करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपण सर्व एकतेने प्रणाम करूया। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने आज आपल्या हिंगणघाट शहरामध्ये हिंगणघाट मंडळाच्या वतीने आपण या भव्य सेवक संमेलनाचे आयोजन केलेले आहे आणि त्या प्रसंगी स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। आई वाराणसी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। आपण जिथे कुठे सेवक संमेलन असतो आपण सर्व सेवक सर्व सहपरिवार उपस्थित होत असतो आणि या हिंगणघाट शहरामध्ये मी माझ्या तरी अनुभवातून सांगतो की मौदा आणि नागपूर नंतर मी पहिल्यांदा एवढा भव्य सेवकांचा जनसागर जो माझ्या हिंगणघाट शहरामध्ये उतरला। त्यानंतर जी काही सेवकांची संख्या या शहरामध्ये आली एवढीच संख्या जर कुठल्या इतर कार्यक्रमाची असती तर आम्हाला पूर्ण वर्धा जिल्ह्याचे कमीत कमी 400 ते 500 पोलीस बंदोबस्तासाठी बोलावे लागले असते। परंतु एवढ्या संख्येने सेवक आल्यानंतर सुद्धा आम्हाला बाहेरचा कुठलाही मनुष्यबळ बोलावण्याची गरज पडली नाही। का की मी इथे हिंगणघाट शहरामध्ये जेवढे आगमन होत होते आपल्या सेवकांचे प्रत्येकांच्या चेहऱ्यावर एकच भाव, माणुसकीचा भाव आणि सच्चा सेवकाचा भाव दिसत होता। प्रत्येक सेवक स्वयंसेवक दिसत होता आणि प्रत्येक सेवक मला पोलीस दिसत होता, ट्रॅफिकचं काम करत होता, गर्दीचं नियोजन करत होता आणि आपल्या सगळ्या सेवकांना सांभाळण्याचं काम करत होता। माझा विषय एकच शॉर्टकटमध्ये संक्षिप्त असं सांगतो, एकता, अखंडता, शिक्षण, आपल्या पुढीचं शिक्षण, आधुनिक शिक्षण, संगणकाचं शिक्षण, कुटुंबाची निर्मिती, समाजाची निर्मिती आणि या सगळ्याची निर्मिती झाली तर पुढच्या 10 वर्षामध्ये हा जनसागर सेवकांचा जो अथंग महासागर दिसत आहे हा किती मोठा होणार तुम्ही कल्पना करा। सगळ्यांना पुचकळ्यात अहो राजकारणी लोक आपल्या सेवकांकडे यायला लागले आहेत, त्यांना माहिती आहे की यांच्या वोट बँकशिवाय मी निवडणूक जिंकू शकणार नाही। तुमच्या एकता अखंडतेमध्ये किती पावर आहे याला अजून वाढवा। वाढवण्यासाठी ज्या गोष्टी मी आता बोललो त्या गोष्टी आपण इथून संकल्प घेऊन जाऊया आणि हिंगणघाटला जो सेवक संमेलन झाला हा मैलाचा दगड राहील आणि आपल्या सेवकांची एक क्रांती राहील असं मी आशा बाळगतो
आणि मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचे आयोजक आणि सर्व मंचावर जे ज्येष्ठ आपले सेवकगण बसलेले आहेत त्यांचा मनस्वी अभिवादन करून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमान दशरथजी हिणवकाकाजी हिंगणघाट शाखेचे मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मूर्ती निर्माता भगवान बाबा हनुमान उपस्थित आहे, तरी आपण सर्व सेवक मिळून बाबाला प्रणाम देऊ. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. बाबा झुंझे जी को परमात्मा. परम पूज्य परमात्मा हे सेवक मंडळ नागपूर शाखा हिंगणघाटच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची 1 जानेवारी नवीन वर्षाची हे तारीख आपल्याला दरवर्षी मिळाली आणि त्या कार्यक्रमामध्ये सृष्टी निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. त्यांना माझा प्रणाम. मानव धर्माचे संस्थापक आपले सर्वांचे सद्गुरू मानत्यागी बाबा झुंझेजी उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. बाबांना भगवत प्राप्तीकरिता सहकार्य करणारी आपली मातोश्री वाराणसी आई फुटरीकर उपस्थित आहे. त्यांना माझा प्रणाम. आणि आदरणीय मन सेवक सेविका बाहेर जाऊन आलेले मार्गदर्शक उपस्थित आहेत. या सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्यासमोर नवीन वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी हे तारीख कशी मिळाली याबद्दल मी थोडी माहिती देतो. आम्ही या मार्गामध्ये 1980 मध्ये आलो आणि 81 मध्ये बाबांचा दौरा हिंगणघाट मुक्कामी होता आणि तेव्हापासून आम्हाला तारीख नव्हती, पण दरवर्षी बाबा हिंगणघाटला येत होते. आणि बाबांनी मग आम्हाला म्हटलं की दरवर्षी तुम्ही या ठिकाणी मला बोलावता, तर माझी एक इच्छा आहे की हिंगणघाट शाखेमध्ये हिंगणघाटला एक शाखा खोलावं आणि ती शाखा 31/12/87 शाखेचा कार्यक्रम झाला. या शाखेचं उद्घाटन झालं 1/1/88 मध्ये आणि त्या शाखेपासून बाबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की या शाखेमध्ये साधारण जरी लोक असेल पण प्रामाणिकपणे जेवण वाटत आहे आणि तुम्ही कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं करू शकता, तर तुम्ही हिंगणघाट शाखेला 1 जानेवारी ही तारीख नेहमीसाठी तुम्हाला देण्यात येते आणि या तारखेला छोटं कार्यक्रम होत होतं आणि आज किती भव्य मोठा कार्यक्रम. नवीन वर्षाचा पहिला दिवस हिंगणघाट शाखेमध्ये
समर्पित झालं आणि त्या निमित्त भगवंताचे आणि बाबाचे हार्दिक स्वागत करतो. मी आजच्या प्रसंगी 2 शब्द बोललो. या शब्दामध्ये कदाचित चुकून काही असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला आणि मानत्यागी बाबा झुंजूजीला क्षमा मागतो. आईला पण क्षमा मागतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष, उद्घाटक साहेब आणि संचालक मंडळ आणि मार्गदर्शक सर्व सेवक या सर्वांनी आपण ॲडव्होकेट सुधीर बाबूजी कोठारी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, आज या ठिकाणी वेळातून वेळ काढून उपस्थित झालेले आहे आणि ते आम्हा सर्व सेवकांना आपले विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर द्वारा व शाखा हिंगणघाटच्या सौजन्याने मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुंजूजी यांनी जे विचार मांडले, त्यांनी जी शिकवण समाजाला दिली आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा आपण असे संमेलन मोठ्या प्रमाणात घेत राहतो. हिंगणघाटमध्ये माझ्या माहितीनुसार हा संमेलन 1987 पासून सुरू आहे आणि आजचं संमेलन मानव धर्माचं संमेलन, भव्य सभेक सेवक संमेलन, मला असं वाटतं आज आगळा वेगळा आहे. मी जेव्हा घरून निघालो इथे येण्यासाठी तर मला अर्धा तास लागला इथे येण्यासाठी. यावेळी इतकी गर्दी आहे सेवक सेविकांची या संमेलनमध्ये. मी दरवर्षी संमेलनमध्ये येतो, सेवक संमेलनमध्ये येतो, मानव धर्माच्या संमेलनामध्ये येतो, पण या वर्षीची जी गर्दी आहे, या वर्षीची जी लोकांची उपस्थिती आहे ही मला असं वाटतं प्रेक्षणीय आहे. आणि याचं कारणच असं की महान त्यागी बाबा झुंजूजीने जे शिकवण आपल्याला दिली आहे, या माध्यमातून बाहेरची बरीचशी मंडळी आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने विदर्भामधून लोक येतात, महाराष्ट्रामधून सुद्धा आलेली मंडळी आहे. आपण सर्व लोक हिंगणघाटला आलात या मानव धर्माच्या भव्य सेवक संमेलनासाठी. मी आपला इथे स्वागत करतो, परत आपल्या सगळ्यांचं अभिवादन करतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सर्व एकतेने प्रणाम करू. हनुमानजी को प्रणाम. महान त्यागी बाबा झुंजूजी को प्रणाम. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या अनुष्ठ आजचे हे भव्य सेवक संमेलन मोठ्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या भव्य पटांगणामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा या सेवक संमेलनाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे. या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझ्या प्रणाम. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुंजूजी साहेब उपस्थित आहे. बाबांना माझ्या प्रणाम. बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या
आम्हा सर्वांना प्रेम देणाऱ्या आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी भुबरीकर असे ते उपस्थित आहे. मातोश्रीला माझ्या प्रेमाने कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होत राहतो आणि हे बाबाच्या हयातीपासून हा कार्यक्रम आहे आणि उत्कृष्टरित्या या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत असतो. या ठिकाणी आमचे दशरथजी हेडव साहेब आहे. त्याचा नंबर नव्हता मी घ्यायला लागलो कारण आम्हाला काहीतरी ऐकून घ्यायचं आहे. त्यांचे हातचे सेवक आहे ह्या मथुरावासी इथं आहे. दादा मगाशी आला सांगितलं की सांगाजीमध्ये तुम्ही हिंदीमध्ये मार्गदर्शन करा कारण की मला त्यांना समजत नाही. तो हम इस मार्ग में आने के पहले सभी दुखी थे. किसी को टीबी कैंसर महारोग, किसी को भूत बाधा, किसी को शराब की लत, सट्टा जुए की लत, ऐसे पूरे व्यसन लेकर हम इस मार्ग में आए और बाबा के कार्य करने के बाद हमें पूरा समाधान मिला. लोग कहते कि ये मार्ग फुकट में मिला, लेकिन ये मार्ग फुकट में नहीं मिला. हमने कुछ तो भी भगवान को, बाबा को उस मार्गदर्शन के माध्यम से शब्द दिया और वो दिया है वचन. मरिया जी है भगवत नाम पर. हम इस शब्द को, इस वचन को भूल नहीं सकते और इस वचन की, इस शब्द की कीमत कोई आंक नहीं सकता. इसके सामने डायमंड भी बिका है. पूरी दुनिया की प्रॉपर्टी सब बिकी है क्योंकि वचन शब्द ये सादी बात नहीं. हमारा जो दुख दूर हुआ हमारे वचन से, हमारे शब्द के ऊपर से दूर हुआ. एक संचालन करता दादा का तालियां बजा के स्वागत करिए. धन्यवाद. ये साल की आपको सभी को शुभकामनाएं देता हूँ. ये सिंगन घाट के सभी राजनीतिक पक्ष के नेताओं को, हमारे मार्गदर्शक मंडली को, सेवक सेविकाओं सभी को नए साल की शुभकामनाएं देती हूँ. अपने शब्दों को विराम देता हूँ. धन्यवाद. सभी को मेरा नमस्कार. सर्वप्रथम मी या भगवान बाबा हनुमानजीचे, आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी, तसेच आपली सर्वांची आई वाराणसी आई या सेवक संमेलनात उपस्थित राहून सर्व सेवकांचे मनोगत ऐकून घेतले त्याबद्दल मी हिंगणघाट शाखेकडून, सर्व सेवकांकडून, सेविकांकडून त्यांचे मी आभार अभिनंदन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजूजी मदन, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री हेडव काकाजी, हिंगणघाटचे मनोहरजी गमले साहेब, तसेच बाहेरगावून आलेले सेवक सेवकीन, बालगोपाल यांनी आमच्या या सेवक संमेलनाला येऊन खूप शोभा वाढवली. आम्ही हिंगणघाट शाखेकडून आभार अभिनंदन करतो आणि हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि समोरचा प्रार्थना रविभाऊ जुनघरे करतील अशी मी त्यांना विनंती करून सर्वांना माझा नमस्कार.